महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने उमेदवार अर्ज भरण्याची सोय सुरळीत व्हावी म्हणून नार्थकोट प्रशालेवर काटेकोर व्यवस्था केली आहे। शुक्रवारी सकाळपासूनच अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती। तरीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपेक्षित प्रमाणात गर्दी अद्याप दिसलेली नाही। सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिसांनी नार्थकोट प्रशालेकडे जाणारा रस्ता बंद केला आणि वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती। उमेदवार अर्ज भरण्याच्या या पहिल्या दिवसाने प्रभागातील राजकारणात उत्सुकता निर्माण केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे उमेदवार उमेश भोसले यांनी प्रभाग क्रमांक 10 क विभागासाठी पहिला अर्ज भरण्याचा मान मिळवला। मी रुपेश कुमार अशोक भोसले, आदरणीय शहराचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार, आदरणीय कार्याध्यक्ष जुबेर भाईजी बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोदजी भोसले, तसेच काल त्यांच्यावर जबाबदारी दिली असे आमचे बॉस सुधीरजी खरडमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी क विभागातून उमेदवारी अर्ज सादर केला। तसेच प्रभाग क्रमांक अ मधून प्रीती देवकते, तसेच सर्वसाधारण महिलामधून दीपाली जाधव व सर्वसाधारण पुरुषमधून ड मधून भास्करजी आडकी असे आम्ही चौघांनीही या ठिकाणी उमेदवार अर्ज भरलेला आहे। आणि आज फॉर्म भरताना प्रभाग क्रमांक 10 मध्ये पहिला अर्ज 10 मधून पहिला भरलेला अर्ज आपलाच आहे। त्यामुळे उद्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल देखील प्रभाग 10 मधूनच लागेल असा आम्हाला विश्वास आहे। कारण जनतेच्या कामाची पोचपावती जनता ही आम्हाला देणार आहे आणि आमच्या विरोधक कोण आहे आम्ही न बघता आम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन जनतेला सांगून आणि आम्हाला महापालिकेत पाठवावी अशी आम्ही जनतेला विनंती करणार आहोत। नाही, आम्ही राज्यामध्ये मित्रपक्ष म्हणून आहोतच आणि आता देखील आम्ही मैत्रीपूर्ण लढत आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे आमच्यासमोर कोणी बलडे नाही असं आम्हाला वाटतं। कारण आमचे राज्याचे उपमुख्यमंत्रीच आमच्या बलडे व्यक्ती आहेत, त्यामुळे आम्हाला कुणाला बलडे वगैरे म्हणून चालत नाही, आम्हीच बलडे आहोत।